कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रीतम सर, प्रीतम सर, तुम्ही शांत व्हा। मला माझ्या देवी आईंवर विश्वास आहे, त्या कधीच चुकीचं करणार नाही। काय? अगं बघितलंस ना कसं वागली ती अनुष्का सोबत? हा? आणि तिला कोणी काही बोलत पण नाही यार। काय चूक होती अनुष्काची, सांग मला, काय चूक होती? तिच्या आडवा आलेली अनुष्का ही पहिली व्यक्ती आहे का ग? या आधी पण किती लोकांनी पंगा घेतला तिच्या सोबत, हा? पण तिने सगळ्या गोष्टी जिथल्या जिथे सोडून दिल्या। अनुष्का सोबत असं का वागते ना खरंच कळत नाही। पण मला एवढं कळतं की ती हे डिझर्व नाही करत। त्या अनुष्काला या सगळ्याची उगाच शिक्षा मिळते। खरं तर मी या घरात खूप नवीन आहे, पण तुम्ही अहिल्या मॅडमना खूप जवळून ओळखता। पण जितका वेळ मी या घरात राहिले त्यावरून एवढंच वाटतंय की हल्ली अहिल्या मॅडम खूप बदलल्या आहेत। त्या असं काहीतरी करतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं। त्या कोणाचा राग अनुष्कावर काढतायत ना काही समजायलाही मार्ग नाहीये। पण खरंच जेन्युइनली मलाही अनुष्काबद्दल खूप वाईट वाटतंय। दादा, ती तुझी मैत्रीण आहे। अरे तिने एवढ्या मेहनतीने उभा केलेलं विश्व आपल्या आईमुळे उद्ध्वस्त होत आहे। मला असं वाटतंय ना की या मोमेंटला तू तिच्या सोबत असणं गरजेचं आहे। बोल तिच्याशी, भेट तिला। तिच्याकडे कोणी बोलायला असेल की नाही ते पण आपल्याला माहित नाहीये। थिंक यू शुड गो। बरोबर बोलतोस तू। पहिल्यांदा असं झालं की मला आईचा एकही निर्णय पटत नाही। ते जे काही चालू आहे ते आपल्यामुळेच चालू आहे आणि ते आपल्याला सॉर्ट आउट करता येत नसलं तर ऍटलीस्ट अनुष्काला कंपनी देऊन तिचा आत्मविश्वास वाढवू शकतो। एक्झॅक्टली। येतो त्याला भेटून। थांबा आदित्य सर, तुम्ही नका जाऊ। का? का नको जाऊ? तुम्ही जर का अनुष्का मॅडमना भेटायला गेलात तर ते देवी आईंच्या विरोधात गेल्यासारखं होईल आणि देवी आईंना नाही आवडणार। जे काय झालं ते तू बघतीयस ना? ती अनुष्का तुझ्या बाजूने बोलत होती, तिचा काहीच फायदा नव्हता त्यात। उलट सगळ्यात जास्त नुकसान तिचंच झालं। आणि पारू, तू विसरतेस का अनुष्का अनाथ आहे। आपलं म्हणावं असं तिचं या जगात कोणीच नाहीये। एक्झॅक्टली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।